मी पुढच्या लेक्चरसाठी स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख श्री एस खोने सर यांना मी प्राचारण करतो। ते आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स ही एक संस्था आहे, याचं चॅप्टर आहे, ह्या चॅप्टर बद्दल माहिती देतील, सोबतच MSBT DT बद्दल थोडक्यात माहिती देतील आणि AICT बद्दल थोडक्यात माहिती देतील। धन्यवाद सर। सर्वप्रथम भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो। तर या ठिकाणी प्रथम वर्षाकरिता सर्वप्रथम प्रवेशित झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो या संस्थेत। हा जो इंडक्शन प्रोग्राम जो आयोजित केलेला आहे हा तुमच्यासाठीच आयोजित केलेला आहे, जेणेकरून तुम्ही नवीन आहे या संस्थेत, 10वी नंतर या संस्थेत जे प्रवेशित झालेले आहात तर 10वी पर्यंतचं शिक्षण हे थोडं वेगळं असतं। 10वी नंतर तुम्ही आता एका टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशित झालेले आहात। टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशित झालेले आहात याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी तुम्ही टेक्निकल एज्युकेशन घेणार आहे। कोणी सिव्हिल इंजिनिअरिंगचं घेईल, कोणी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचं घेईल, कोणी कम्प्युटर इंजिनिअरिंगचं घेईल। बेसिकली हे टेक्निकल इन्स्टिट्यूट असल्यामुळे या टेक्निकल इन्स्टिट्यूटला ऑपरेट करणाऱ्या वरच्या अनेक संस्था आहेत। जसं सरांनी सांगितलं की एक शब्द वापरला सरांनी AICTE, याचा फुल फॉर्म असा आहे की ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन। एक दुसरी टर्म वापरली सरांनी की DTE, त्याचा फुल फॉर्म असा आहे की डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन। तिसरी एक टर्म वापरली सरांनी की MSBTE, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन। ठीक आहे, तर ह्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे याच्यासाठी आहे कारण तुमचा सिलेबस म्हणा, तुमचे वेगवेगळे नियम म्हणा, तुमची परीक्षा घ्यायची पद्धत म्हणा, किंवा तुमच्यावर लादण्यात आलेले सगळे जे काही नियम आहेत ते या 3 संस्था ज्या आहेत एकमेकांसोबत कोलॅबरेट करून या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या जातात। सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर आपल्या घरी काय असतात, आजी आजोबा असतात। आजी आजोबा म्हणजे वयाने मोठे असतात, अनुभव जास्त असतो, आणि समजा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असला तर सहसा घरातले लोक काय आहेत, आजी आजोबांना विचारतात, बरोबर आहे। तसं या टेक्निकल एज्युकेशनच्या हायरार्कीमध्ये AICT जी आहे ही असं समजा तुम्ही आजी आजोबांच्या ठिकाणी आहे। ठीक आहे, तुमच्यासाठी एवढंच सफिशियंट आहे मी जे सांगत आहे। त्याच्यानंतर तुमचे आई वडील आहेत, आईचा रोल वेगळा असतो, वडिलांचा रोल वेगळा असतो। आई काय करते, घरातलं काम सांभाळते, बऱ्याचदा तुमचा अभ्यास घेते, बऱ्याचदा समजा वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या घरातलं सगळं मॅनेज करणे, हे करणे ते करणे। आणि वडील नोकरीवर असतात, सहसा बाहेर पडतात, पण त्यांचा धाक असतो, ते नियम लावून देतात की तू हे करायचं, तू ते करायचं, एवढे मार्क भेटले पाहिजे, तेवढे मार्क भेटले पाहिजे, बरोबर आहे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, असे वेगवेगळे नियम असतात। आपल्या या टेक्निकल एज्युकेशनच्या हायरार्कीमध्ये वडील म्हणजे आहे DTE, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन। ठीक आहे, जे वेगवेगळे प्रकारचे नियम आपल्याला लावतात। आई म्हणजे आहे MSBT। MSBT काय करते, तुमचा सिलेबस कसा असला पाहिजे, तुमची परीक्षा कधी असली पाहिजे, तुमचं अंतिम जी परीक्षा आहे सेमिस्टर त्याचा पॅटर्न कसा असायला पाहिजे, त्याचे मार्क किती असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करते MSBT। MSBT संलग्नित आहे तुमची परीक्षा घेण्याशी, परीक्षेशी निगडीत जे काही नियम आहेत ती MSBT लावते। बाकी अवांतर हा जो कोर्स आहे हा मॅनेज करण्याच्या दृष्टिकोनातून जे नियम लावले जातात ते DTE लावतात। आणि या दोघांना ज्यांना फॉलो करायचं आहे ती आहे AICT। अशा या 3 अपेक्स बॉडीज आहेत आपल्या। तर यांचे वेळोवेळी तुम्हाला जे काही नियम आहेत, यांच्याकडून ज्या काही इन्स्ट्रक्शन्स येतात त्या संस्थेमार्फत आपण काय करतो, इम्प्लिमेंट करतो। MSBT ची वेबसाईट आहे, घरी गेल्यावर एकदा MSBT ची वेबसाईट उघडून पाहायची। MSBT च्या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं करिक्युलम, वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत त्यांना वर्षातून एकदा त्यांचं जे ऑडिट होतं त्यामध्ये मिळालेला ग्रेड आणि इतर अवांतर संस्थेशी निगडीत सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला MSBTच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील। सगळ्यात महत्वाची तुमच्यासाठी MSBT ची वेबसाईट आहे। घरी गेल्यानंतर MSBT ची वेबसाईट ही आवर्जून बघायची। DT ची वेबसाईट आणि AICT ची वेबसाईट ही विशेषतः जे संस्था चालवतात, जे फॅकल्टीज आहेत, हे आहेत, त्यांच्या कामाची आहे, तुमच्याही कामाची आहे। तरी एकदा DT ची वेबसाईट, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, ही वेबसाईट सुद्धा एकदा उघडून बघायची।
त्यानंतर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन AICTE ही वेबसाईट सुद्धा उघडून बघायची. यामध्ये विविध प्रकारचा डेटा तुम्हाला मिळेल, विविध प्रकारचे जे कोर्सेस चालवले जातात, ज्या योजना चालवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला मिळेल या 2 वेबसाईट्सवर. त्यानंतर सरांनी सांगितलं की एक आपल्याकडे 2 स्टुडंट चॅप्टर आहेत. त्यापैकी एक स्टुडंट चॅप्टरचं नाव आहे IEI स्टुडंट चॅप्टर, इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनियर्स इंडिया, हे त्या स्टुडंट चॅप्टरचं नाव आहे. आता हा स्टुडंट चॅप्टर काय आहे? आपण काय करतो की तुम्ही ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला 2 पावत्या मिळाल्या असतील अतिरिक्त. एक गुलाबी रंगाची मिळाली असेल, कदाचित एक पिवळ्या रंगाची मिळाली असेल. मिळाली तर त्यातली एक जी पावती जी आहे, जी फी तुमच्याकडून घेतली जाते, ती या स्टुडंट चॅप्टरची घेतली जाते. आता या स्टुडंट चॅप्टरचा पर्पज काय आहे? या स्टुडंट चॅप्टरचा पर्पज हा आहे की तुम्हाला ही एक प्रोफेशनल बॉडी आहे. प्रोफेशनल बॉडी म्हणजे काय आहे की जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनियर होणार आहे, डिप्लोमा धारक होणार आहे 3 वर्षानंतर, तर इथून पासआउट झाल्यानंतर एक इंजिनियर्स लोकांची एक युनियन असते असं समजा तुम्ही, किंवा एक सोसायटी असते ज्यामध्ये सगळे इंजिनियर्स असतात, किंवा मंडळ जे म्हणतो की नाही आपलं, आता बऱ्याच तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या काही संस्था असतात, ऑर्गनायझेशन असतात, काही मंडळ असतात. तशी ही इंजिनियर लोकांचं एक मंडळ आहे. त्याच्यासाठी तुम्ही एनरोल होता म्हणजे तुम्ही त्याचा एक पार्ट बनता. आता हा डिप्लोमा नंतर आणि इंजिनिअरिंग नंतर तुमच्या किती कामी पडेल हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती त्यामध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करून घेता. ठीक आहे. आता याचा पर्पज असा आहे की इन्स्टिट्यूशन्स ऑफ इंजिनियर्स ही जी एक प्रोफेशनल जी बॉडी आहे ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सेट केल्या जाते. त्यामधील भारताचं हिचं जे हेडक्वार्टर आहे ते कलकत्त्याला आहे. असे भारतातले जे सगळे इंजिनियर्स आहेत जे याची मेंबरशिप घेतात ते याचा पार्ट होतात. मग याच्या अंडर वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. तुम्ही जर जुळाल या संस्थेशी त्यानंतर डिप्लोमा नंतर, तर त्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टी माहीत पडतील. त्याची माहिती मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. आता विशेषतः या स्टुडंट चॅप्टरच्या अंडर आपण आपल्या कॉलेजमध्ये काय करतो, बरोबर आहे ना? आपण कॉलेजमध्ये काय करतो की विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम, ट्रेनिंग, एखाद्या कुठल्या स्पीकरला बोलवणे हे आपण ऑर्गनाईज करतो. अनायासे ही संधी मला या ठिकाणी मिळालेली आहे, तर तुम्हाला सांगताना मला या ठिकाणी आनंद होतोय की आपण या स्टुडंट चॅप्टरच्या अंडर एक उपक्रम सुरू केलेला आहे मागच्या वर्षीपासून. माननीय प्राचार्यांच्या सहमतीने एक उपक्रम असा सुरू केला आपण की आपल्याकडे 3 ब्रांचेस आहेत, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर. दरवर्षी प्रत्येक ब्रांच मधून कुठलेही 3 विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असतात ज्यांचा पहिला नंबर असतो, दुसरा नंबर असतो आणि तिसरा नंबर असतो. प्रत्येक वर्गातून, प्रत्येक ब्रांच मधून. फर्स्ट इयर सिव्हिल मधून 3 विद्यार्थी, फर्स्ट इयर कम्प्युटर मधून 3 विद्यार्थी आणि फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्स मधून 3 विद्यार्थी. असंच सेकंड इयर, थर्ड इयर आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर मधून असे विद्यार्थी आपण काढतो. त्यामधून आपण काय करतो की जे पहिल्या नंबरवर जे विद्यार्थी आलेले आहेत, म्हणजे बघा पहिल्या नंबरचं किती महत्व आहे, त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण एखादी इमिनंट अशी व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण बोलवतो, त्यांचं मार्गदर्शनपर भाषण ठेवतो आणि त्यांच्या हस्ते आपण सत्कार घेतो विद्यार्थ्यांचा. ज्यासाठी मागच्या वर्षी आपण आपल्या संस्थेमध्ये ज्यांना आमंत्रित केलं होतं त्यांचं नाव होतं माननीय श्री अविशांत पंडा साहेब. हे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये कार्यरत आहेत. स्वतः IAS आहेत, म्हणजे कलेक्टर दर्जाचं व्यक्तिमत्व आहे, जे या ठिकाणी जिल्हा परिषद जी आहे त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्या हस्ते आपण विद्यार्थ्यांचा सत्कार घेतला होता. अशा प्रकारे विविध उपक्रम जे आहे आपण या स्टुडंट चॅप्टरच्या अंडर त्याचं नियोजन करत असतो आणि एक्झिक्यूट करत असतो असे. तर ही झाली स्टुडंट चॅप्टर बद्दलची माहिती. 2 शब्दात मी सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट बद्दल सांगतो. सिव्हिल इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे आपल्या संस्थेतली, ही 1956 जेव्हा हे कॉलेज सुरू झालं तेव्हापासून ही ब्रांच आहे. 1956 पासून आज 2024 सुरू आहे. तर म्हणजे तुम्ही
सगळेच जण भाग्यवान आहे की तुम्ही या संस्थेत शिकायला आलेले आहे. आता ही जी ब्रांच आहे, या ब्रांच मधून आतापर्यंत बरेचसे, ज्याप्रमाणे माननीय प्राचार्यांनी काल सांगितलं की जे ॲल्युमिनायज आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, ते बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. फॉर एक्झाम्पल, याच्याशी कन्सर्निंग ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, स्पेशली गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ज्याला PWD म्हणतो आपण, इरिगेशन जलसंधारण, वॉटर सप्लाय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, असे वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, यामध्ये अशी हार्डली कुठली ऑर्गनायझेशन असेल की ज्या ठिकाणी इथला सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी नसेल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मधले इथला विद्यार्थी आहे. त्यानंतर मला सांगताना आनंद होत आहे की आता एक मध्यंतरी मेगा भरती झाली होती, ज्यामध्ये PWD, इरिगेशन, वॉटर सप्लाय, भूमी अभिलेख अशा वेगवेगळ्या विभागात ज्युनियर इंजिनियर या पदावर आपल्या संस्थेतले जवळपास 18 ते 19 पोरं हे प्लेस झालेले आहेत. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवा यासाठी सर्वात आधी. इथून पासआउट झालेले त्या 18 ते 19 विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी असे आहेत जे फक्त इंजिनिअरिंगला जेमतेम एनरोल झाले होते, ज्यांचं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन सुद्धा पूर्ण नव्हतं झालं, जे इंजिनिअरिंग फायनल इयरला होते फॉर एक्झाम्पल. तर जर संधी मिळाली तर त्या जवळपास 18 ते 19 विद्यार्थ्यांना आपण संस्थेत बोलवू आणि त्यांचं तुमच्यासोबत एक कम्युनिकेशन घडवून आणण्याचा एक प्रयत्न करू. त्यानंतर या विभागात मागच्या 3 वर्षापासून एक जिल्हा निवृत्त अभियंता संस्था एक आहे अमरावतीत, या ठिकाणी कार्यरत. अमरावती विभागातले जेवढे रिटायर्ड इंजिनियर्स आहेत, यांनी एक स्वतःची ऑर्गनायझेशन बनवलेली आहे. ती ऑर्गनायझेशन काय करते की सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून दरवर्षी जो पहिला येईल, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून दरवर्षी जो पहिला येईल त्याला 10,000 रुपयाची स्कॉलरशिप देते. आजपर्यंत इथे फायनल इयरला एक विद्यार्थी आहे, त्याला सध्या 10,000 रुपयाची स्कॉलरशिप सुरू आहे, आणि एक सेकंड इयरला विद्यार्थी आहे, त्यालाही 10,000 रुपयाची स्कॉलरशिप सुरू झालेली आहे. हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की तुम्ही जर ती जिद्द ठेवली किंवा तुम्ही जर तो ॲटिट्यूड ठेवला तुमच्यात की मला पहिलं यायचं आहे, तर तुमच्यासाठी बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत भविष्यात. ठीक आहे. त्यानंतर फॅकल्टीज बद्दल सांगायचं राहिलं तर जवळपास सरासरी या विभागाला शिकवणाऱ्या फॅकल्टीज ज्या आहेत, यांच्याकडे जवळपास 5 ते 6 वर्षाचा अनुभव आहे. मी मागच्या 2014-15 पासून या ठिकाणी या संस्थेत कार्यरत आहे. आज 2024 आहे. मला या ठिकाणी जवळपास 9 ते 10 वर्ष झालेले आहेत. त्यानंतर विभागाअंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच अशी आहे की तुम्हाला जवळपास ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह राहावं लागतं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, हायवे झाला, डॅम झाला, ट्रॅफिक झालं, स्टील स्ट्रक्चर झालं, ठीक आहे, या गोष्टींची तुमचा कन्सर्न येणार आहे. तर वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या व्हिजिट्स आयोजित केल्या जातात. धरणावर म्हणा, एखाद्या हायवेवर म्हणा, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे, त्याच्यानंतर दुर्गापूरचा इन्सिनरेशन प्लांट आहे. हे जेवढं वेस्ट जे असते अमरावतीतलं वेस्ट जमा होणार, हे वेगवेगळ्या ठिकाणी जिथे याचं नियोजन केलं जाते, ज्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणतात, याच्याची मी या थोड्याच सांगितल्या तुम्हाला. अशा अनेक व्हिजिट्स आहेत ज्या ठिकाणी तुम्ही त्या व्हिजिट्सचा पार्ट असणार आहे. तर मी सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो या ठिकाणी, आणि आयोजकांनी या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याकरिता त्यांचे मी मनापासून आभार मानतो, आणि थोडक्यात माझं हे संपवतो.